तर आता मी तुम्हाला माझ्या नवीन किचनची टूर करते सर्वांना. चला या. हे आहे माझं नवीन किचन. आता जे मी बोलली होती नवीन किचन, हे सर्व नवीन कर्टन्स घेतलेले आहेत लावायला. आणि फ्रीज, हा फ्रीजपासूनच सुरुवात करते. फ्रीजला असं इथे जर हँडल लावलं ना काहीतरी कपडा, तर म्हणजे इथे सगळं डाग पडत नाही आहे छानपैकी. आणि फ्रीज खूप मोठं आहे. सर्व बोलत होते मला फ्रीज खूप मोठं आहे, पण सामान ठेवायला खूप कम्फर्टेबल होतं. ते खूप जास्त कम्फर्टेबल होतं सामान ठेवायला. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे फ्रीज आहे ना स्टोरेजमध्ये. हे बर्फाचं स्टँड आहे ना, हे पूर्ण बाहेर निघतं. तर तुम्ही याला कम्प्लिटली फ्रीज करू शकता. हे बर्फाचं बाहेर ठेवून हे कम्प्लीट फ्रीज होऊ शकतो. आणि खूप कंपाऊंड खूप जास्त आहेत त्याला. सर्व स्टोरेज ठेवायला बघा सर्व. आणि इथे बघा, इकडे पण हा इझी ट्रे. पूर्ण आपण आतमध्ये काही सामान ठेवू शकतो याच्यामध्ये. हा फिशसाठी आहे, पण मी बहुतेक याच्यामध्ये सर्व बटर वगैरे चीज असं काही ठेवते. इकडे 1 2 3 कंपाऊंड आहेत. इकडे तुम्हाला काय ठेवायचं असेल भाज्या वगैरे काय एक आहे. आणि इथे भाज्यांसाठी आहे. म्हणजे भरपूर मोठा फ्रीज आहे. इकडे पण स्टोरेज भरपूर आहे. इथे तुम्ही काय नेल पॉलिशच्या बॉटल मेकअप ठेवू शकता, पण आम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवले आहे त्याच्यामध्ये. इकडे अंड्यांची रॅक आहे, पण माझ्या अंड्यांची रॅक बाहेर असते त्यामुळे मी तिथे काही ठेवलं नाही आहे. तर हा माझा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. हा नवीन हे फ्रूट बाउल ठेवलं आहे सध्या खाली आहे. इकडे अंड्यांची रॅक ठेवलेली आहे. इथे एक बॉटल पाण्याची भरते, जेवण बनवण्यासाठी असते. आणि हा जो चॉपर आहे हा खूप व्हायरल झालेला, तर मी पण मागवला आहे. सर्वांचं त्याचे रिव्ह्यू बघितले होते मी, पण एवढा काही मला खास आवडला नाही. हा कापताना तो असा हालतो वरती खाली. आणि हे इथे माझं सर्व काचेचं सर्व सामान ठेवण्यासाठी हे कबोर्ड आहे. इकडे सर्व काचेचे ग्लास, हे मग्स वगैरे, बॉटल्स. वरती सर्व असे आईस्क्रीम सेट असे सर्व याच्यामध्ये पण लाईट्स वगैरे केलेली आहे हे. आणि इकडे छोटंसं असं स्टोरेज, सर्व डब्बे वगैरे ठेवण्यासाठी सर्व असे या साईडला केले. आणि इथे खाली पण असे त्याचे सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या खाली इकडे खाली पण आहे असं. इथे एक तुम्ही सेल्फ टाकू शकता, पण मी काही सेल्फ टाकला नाही. कुकरचे डबे वगैरे एक्स्ट्रा काय आपलं सर्व सामान असेल ते त्याच्यामध्ये जातो. आणि इकडे पुन्हा आहे सर्व छोटे डबे मोठे डबे काय काय ठेवण्यासाठी एक्स्ट्रा बरंच सामान आहे. छोटे छोटे डबे, मोठे डबे, तेलाच्या किटल्या वगैरे असे छान याच्यामध्ये जातात मस्त. आणि हे माझं इकडे वॉश बेसिंग आहे. आणि मी हमेशा इथे कपडा ठेवते असं एक किचन पुसण्यासाठी वगैरे. नेकपिन वेगळा, हा नेकपिन असतो इथे माझा भांडी घासल्यानंतर हात धुण्यासाठी. आणि हा जो नेकपिन आहे मी तो वापरते आपलं ताटं वगैरे पुसण्यासाठी, म्हणून मी हमेशा 2 नेकपिन ठेवते. आणि फ्रीजला पण पुन्हा असं एक कपडा वगैरे काहीतरी लावून ठेवते, म्हणजे कसं फ्रीजला असे डाग वगैरे पडत नाही. आणि इकडे पाण्याचं ॲक्वागार्ड. आणि इथेच मी असं त्याला कॉर्नर दिलं आहे पाण्याचं असं माठ ठेवण्यासाठी, कारण मग ते त्याच्यामध्येच जातो आतमध्ये. आणि हवं तेव्हा तुम्ही खाली येऊन त्याला वॉश करून भरून ठेवू शकता याच्यामध्ये. इकडे पण असे 2-3 ग्लास राहू शकतात पाण्याचे. इथे मी स्टँड लावलं आहे भांडे वगैरे घासून लिक्विड वगैरे साबण ठेवण्यासाठी. आणि इथे मी जे स्टँड लावलं आहे ते तुम्हाला दाखवते एक्स्ट्रा आपलं कचऱ्याची बादली वगैरे ठेवण्यासाठी इथे. आणि इकडे एक मी एक्स्ट्रा रॅक लावून घेतलं, जे आपले लिक्विड असतात, साबण असतात, हार्पिक वगैरे, ते याच्यामध्ये स्टोरेज जास्त असतो ते ठेवण्यासाठी इकडे केलेलं आहे. आणि वरती अशी छान अशी लाईट लावली आहे किचनला छान. तर आता मी हा व्हिडिओ अर्धा इथेच संपवते आणि अर्धा व्हिडिओ उद्या दाखवते, कारण खूप मोठा व्हिडिओ होणार, म्हणून अर्धा किचनचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये दाखवते.